सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पासून पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 80 55 81 09 10 आणि 98 60 78 57 86. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. भगिनी आणि बंधूंनो, आपण सर्वजण राष्ट्रभक्त आहोत. आता आपण उभे राहिलो ते राष्ट्रद्रोहाच्या विरोधात उभे राहिलेलो आहोत. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज या राष्ट्राचे खऱ्या अर्थाने तारणहार आहेत. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज या भारत मातेच्या स्वातंत्र्याचे उद्गाते आहेत. या देशामध्ये जे स्वातंत्र्य प्राप्त झालं त्याचं कारण पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं अलौकिक असं योगदान, त्यांचा पराक्रम आणि त्यांच्या शब्दासाठी आपल्या आयुष्याची कुर्बानी करणाऱ्या मावळ्यांचं ते कार्य आहे. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी असं कार्य केलंय की जगामधलं सर्वात आदर्शवत असं व्यक्तिमत्व म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आहे. याच्या इतकं चारित्र्य संपन्न राजा नाही, याच्यासाठी सारखा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवणारा दुसरा योद्धा नाही, याच्यासारखा परमेश्वरी कार्य करणारा दिव्य युगपुरुष नाही. त्याचा अपमान एक कष्टित एक महिला करते जिहादी. तिने केलेला द्रोह हा राष्ट्रद्रोह आहे आणि त्यामुळे तिला कडक शासन व्हायला पाहिजे ही आमची पहिली महत्वाची मागणी आहे. किंबहुना तसं आता सांगितलं की तिच्या पाठीशी उभे असणाऱ्या ज्या दुष्ट शक्ती आहेत, की ज्या राष्ट्रद्रोही आहेत, त्यांचा मुकाबला व्हायला पाहिजे, त्यांना कडक शासन व्हायला हवं. आता पूर्ण महिनाभर हा फाल्गुन मास धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा बलिदान मास आहे. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं दुसरं रूप आहे. आम्हा सगळ्यांच्या अंतःकरणात पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हा बीज मंत्र कोरून ठेवण्याची आवश्यकता आहे. आमच्या देहाच्या पेशीमध्ये, रक्ताच्या पेशीमध्ये, अणु रेणूमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याच दिव्य जीवनाचा आविष्कार असला पाहिजे. आमच्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवण्याची प्रेरणा पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याने आणि त्यांच्या अलौकिक बलिदानाने दिलं. या देशामध्ये पानिपतचं युद्ध झालं, परकीय सगळ्या शक्ती रोखण्याचं, औरंग्यासारख्या दुष्ट नराधमांना पायदळी तुडवून त्याची माती करण्याचं काम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या अलौकिक बलिदानातून केलं. त्यांचा विसर आम्ही कदापि पडू देणारच नाही. त्यांचा अपमान करणाऱ्या दुष्ट शक्तींना आमचा सज्जड असा आघात करणार असो हे असेल हे चालू देणार नाही. राष्ट्रद्रोही तितके कुत्ते मारून घालावे परते हे समर्थांनी सगळ्या देशवासियांना शिकवलंय. तो आमचा प्रेरणा मंत्र आहे. आम्ही चित्तात शिवाजी महाराजांना, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सतत
जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. याच हात वसा उचलून मी चालणार आहोत. आपण सर्वजण या निमित्ताने आम्ही विनंती आहे, आपण सर्वजण येत्या पुढच्या फाल्गुन वद्य अमावस्येपर्यंत आपल्या सर्व हिंदूंच्या घरामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची ज्योत आपल्या देव्हाऱ्यात प्रज्वलित करून ठेवावी. त्यांना संध्याकाळी रात्री नैवेद्य दाखवल्यानंतरच आपण आपला उपवास सोडावा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्यांचं धगधगत यज्ञकुंडासारखं जीवन आपल्या देशाला निरंतर प्रेरणा देणारच आहे. परंतु ज्या दुष्ट शक्ती या देशावर घात करण्यासाठी टपलाय, त्या सगळ्यांचा पूर्णपणे बिमोड करण्याची संजीवनी शक्ती ताकद ही त्यातून प्राप्त होणार आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, आपल्या या कबनूर नगरीमध्ये की जिथे हा प्रकार घडलाय, तिथल्या साऱ्या हिंदूंच्या घरामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा प्रतिष्ठापित व्हावी. त्या ठिकाणी पणती तेवत ठेवावी. त्या पणतीच्या रूपाने, त्या दिव्य प्रकाशाच्या रूपाने संभाजी महाराजांचं अस्तित्व असेल. आणि यावेळेला केलेला गुन्हा म्हणून ती जी त्या ठिकाणी असणारा उरूस आहे, हा उरूस आम्हा कुणाचाही नाही. आमची दैवत पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी दाखवून दिली. 12 ज्योतिर्लिंग जिथे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज निद्रिस्त झालेत, तो रायगड. आणि जिथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं दिव्य बलिदान केलं, ते वडूबुद्रुकचं स्थान हे आमचं 14वं ज्योतिर्लिंग आहे. रायगड 13वं ज्योतिर्लिंग आहे. आमच्या सगळ्या जगात आणि सगळीकडे आमची असणारी तीर्थक्षेत्र एवढी आहेत, ती खऱ्या अर्थाने धारा तीर्थच आहेत. इतके अनंत देव आपले असताना त्यांचं देव म्हणून आम्ही हिंदू जाणार नाही. आमचा तो देवच नव्हे. आम्ही कोणतेही नवस असलं बोलणार आणि ते नवस मार्गणार असलं काही शक्य नाहीच आहे. ते देशद्रोही आहेत. परवा आम्ही सांगितलं की या ठिकाणी शेर ए इस्लाम म्हणे त्याचं नामोल्लेख केलेलं एक हिरवं फडकं त्या ठिकाणी होतं, ते काढून टाका. लगेच दुसरी प्रतिक्रिया काय, त्या लगेच त्या जो काही जे मशीद आहे त्याच्या तिथे मोठा हिरवा निशाण लावलं त्याने. म्हणजे उघड आम्ही किती पाकिस्तानी आहोत, आम्ही किती इस्लाम धर्मीय एकरूप झालेले आहोत आणि या देशाचा घात करण्यासाठी कसे टपलत हे सर्व सिद्ध करायचंय. आम्हाला ते मान्य नाही. या देशात राहायचं, वंदे मातरम म्हणायचं. या देशात राहायचं, या मायभूमीशी एकरूप व्हायचं. या देशात राहायचं तर आमचे आदर्श असतील पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. आमचे आदर्श असतील श्रीराम, आमचे आदर्श असतील श्रीकृष्ण, आमचे आदर्श असतील भगतसिंग, राजगुरु सुखदेव, आमचे आदर्श असतील वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधूंसारखे क्रांतिकारक. हे आदर्श म्हणून ठेवा. अरे आपल्या मुलांना शिकवताना तो अफजल खान किती श्रेष्ठ होता, तो शाहिस्त खान कसा होता, तो औरंगजेब किती पराक्रमी, हे नका शिकू. ते आमच्या देशाचे घातकी असणारे परकीय शत्रू आहेत. त्यांचा काय आदर्श त्यांच्या समोर ठेवताय? आमचे आदर्श आहेत श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीराम आणि भगवंत. त्याच्यावर आदेश दिला जिजाऊ बाळासाहेबांनी आणि अंतःकरणात पेरलं ते पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. हे आमचे आदर्श. या देशात राहायचं तर आदर्शांची सुद्धा परिभाषा ठरली आहे. सगळ्या जगाच्या पाठीवरच्या सगळ्या माऊली आमच्या माता आहेत. या उलट इस्लामनी काय केलं, सगळ्या माता भगिनींना उद्ध्वस्त करण्याचं प्रचंड कृतघ्न अशा प्रकारचं काम केलं. ही आमची संस्कृती नाही. आमचा धर्म, आमची संस्कृती जगाला वंदनीय आहे. तीच आम्हाला अक्षुण्य ठेवायची आहे. यासाठी या भारत मातेचे सुपुत्र म्हणून, सुकन्या म्हणून आपण सदैव तत्पर राहू. भारत माता की जय.